महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। काल 31 डिसेंबर आपल्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या काठावर राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी पंडित नेहरूंनी तिरंगा फडकावला आणि त्याच वेळेला महात्मा गांधींनी सांगितलं, येणाऱ्या 26 जानेवारी 1930 ला सर्वांनी भारतातल्या सर्व जनतेने पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करा। काही वेळेला देत नसतील तर हिसकावून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गांधीजींनी सांगितलं, आपण स्वतःहून आपला स्वातंत्र्य दिन साजरा करा। पहिला स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी 1930। मित्रांनो, आपला काल 31 साजरा झाला। शासनाने डिक्लेअर केलं, 31 तारखेला डिक्लेअर केलं की पहाटे 5 वाजेपर्यंत बार चालू राहतील। विचार करा तुम्ही, पूर्वीचे नेते, सध्याचे नेते, सध्याची माणसं, विचार करा मित्रांनो। हे फार मोठे पूर्वी नेते, समाजसुधारक, हे सगळे क्रांतिकारक यांच्यामुळे आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं। मित्रांनो, आज नवीन वर्ष सुरू झालं आहे, 2026। 2025 वर्षाचा अस्त झाला आणि 2026 वर्षाचा उदय झाला। कालखंड, कालक्रम कुणासाठी चुकलेला नाही। येणारा दिवस जाणारच आहे, येणारं वर्ष संपणारच आहे। प्रत्येक गोष्टीला उदय आहे, विकास आहे, उत्कर्ष आहे, ऱ्हास आहे। चिरकाल टिकणारी गोष्ट कोणतीच नाही। तेव्हा या नवीन वर्षामध्ये तुमचं मित्रांनो प्लॅनिंग असलं पाहिजे। प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडलं पाहिजे। वर्ष संपायला वेळ लागणार नाही आणि म्हणून मित्रांनो, आज नवीन वर्षाच्या सर्वांना, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना जाधव सरांच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, तुमच्यावर माझं फार प्रेम आहे। तुम्हाला वर्दीत बघण्याची माझी इच्छा फार आहे। आता माझं वय झालंय, तेवढी इच्छा तरी पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे। मला व्हिडिओ कॉल करून तुम्ही दाखवायचं आहे, सर मी वर्दी घेतलेली आहे। मित्रांनो, हे तुम्ही करू शकता आणि ह्याच माझ्या या वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहे। तुम्ही 100% वर्दी घेणार, प्रयत्न, चिकाटी, जिद्द सोडू नका। प्रत्येक क्षण वाया घालवू नका। वेळेला महत्त्व द्या आणि आपल्या तयारीला लागा। मित्रांनो, हीच खरी शुभेच्छा। मित्रांनो, आज मी सुरुवात केलेली आहे। आज तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन उद्यापासून दररोज 100 प्रश्नांचा व्हिडिओ तुमच्या समोर येणार आहे। माझ्याकडे असणारे सगळे 10-15 हजार प्रश्न परीक्षेपर्यंत दररोज 100 करून मी तुमच्यापर्यंत पाठवणार आहे। दररोज संध्याकाळी झोपताना एक अर्धा तास, पाऊण तास, तासभर व्हिडिओ ऐकत चला। येणारे प्रश्न फक्त ऐकून जाऊ द्या, तुमच्या कानावरून गेलं पाहिजे। आपोआप आपल्या लक्षात येत नाही। प्रश्न कानावरून जाणं, प्रश्न ओळखीचा होणं, उत्तर ओळखीचं होणं गरजेचं आहे। तेव्हा सर्वांनी
उद्यापासून संध्याकाळी परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत व्हिडिओ दररोज एक टाकणार आहे आणि ते प्रश्न तुम्ही ऐकायचे. जर ऐकले तुमचाच फायदा आहे, जर नाही ऐकले टंगळमंगळ केली तोटा तुमचाच आहे. मला सांगा, आयुष्यामध्ये कधीतरी उभं राहिलं पाहिजे की नाही? स्वावलंबी बनलं पाहिजे की नाही? स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ध्येय कर्मवीर अण्णांनी आपल्याला सांगितलं. स्वावलंबी बनलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आज जगामध्ये मांडलं तर माणसाला किंमत नाही हो, पैशाला किंमत आहे. आणि जीवनामध्ये आपल्याला पैसा कवतरी कमवावाच लागतो. आपल्याला आपलं कुटुंब चालवण्यासाठी, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काम करावंच लागतं. मग इकडे तिकडे काम करण्यापेक्षा गव्हर्नमेंटचं काम मिळालं काय बिघडलं? पण तुम्ही मनापासून अभ्यास करत नाही, मनापासून त्याचं मंथन करत नाही, चिंतन करत नाही, याचं वाईट वाटतं. एक वेळ जोरदार प्रयत्न करा. परीक्षेला अजून पूर्ण 3 महिने आहेत, 100 दिवस आहेत. त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. आम्हाला जेवढं जमतंय तोपर्यंत आम्ही कोणकोणत्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही जर त्याचा विचार करत नसाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, उद्यापासून परीक्षेपर्यंत 100 दिवस माझा दररोज व्हिडिओ असणार आहे, 100 प्रश्न असणार आहेत. तुम्ही ऐकायला विसरू नका. संध्याकाळी झोपताना कानामध्ये व्हिडिओ हा ऐकला पाहिजे, लक्षात ठेवा. हेडफोन घाला आणि व्हिडिओ ऐकून घ्या. नाही लक्षात राहिलं तरी हरकत नाही, परीक्षेच्या वेळेला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबवू नका. याचा विचार नको करायला. कोण करणार? आई वडील आपल्यासाठी करतात ना, मग आपण काय गप्प बसायचं? महाराष्ट्रामधली 17,000 पोरं भरती झाली, आता 13,000-13,500 भरती होणार, पुढच्या वर्षी 13,000-13,500 भरती होणार. मग माझा नंबर कधी लागणार? याचा विचार केलाय कधी? याचा विचार झाला पाहिजे. आणि या भरतीमध्ये मी 100% पोलीस होणार. मित्रांनो, ही गोष्ट जरा लक्षात ठेवा. मी सिरियस होऊन बोलतोय आणि ह्याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. तेव्हा जेवढं आमच्याकडून करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तुमचं यश साधण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे जीवन आनंदानं जगण्यासाठी तुम्हाला सरकारी नोकरी आवश्यक आहे. काय करायचे ते बघा. मी दररोज सांगत बसणार नाही. उद्यापासून मी फक्त प्रश्न आणि उत्तर उत्तर. पण आज जरा तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. तुम्हाला कळावं, तुम्हाला समजावं आणि माझी मुलं पोलीस झाली पाहिजेत ही माझी अपेक्षा आहे. काय करायचं तुम्ही ठरवा. काय अडचण आली, माझा व्हिडिओच्या खाली फोन नंबर आहे, मला फोन करत चला. काय अडचण असेल तर सांगत चला, त्या पद्धतीनं करता येईल. मित्रांनो, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा तुम्हाला सांगायचा आहे की आपल्या 15,000 प्रश्नांचा एक PDF तयार केलेला आहे. हा जर कुणाला पाहिजे असेल, मोबाईलमध्ये तुम्हाला एकाखाली एक प्रश्न, 15,000 प्रश्न सर्व विषयांचे, त्यामध्ये सामान्य ज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, चालू घडामोडी आहेत, विज्ञान आहे, समाजसुधारक आहे, सगळा विषय आहे. आणि या विषयांचे परीक्षेला येणारे संभाव्य प्रश्न आणि आलेले प्रश्न यांचा उल्लेख आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा PDF पाहिजे असेल तर मला संध्याकाळी 5च्या पुढे फोन करत चला. तुम्हाला तो पाठवण्यात येईल, माहिती दिली जाईल. मला माझा फोन नंबर तुम्हाला व्हिडिओच्या खाली आहे किंवा लिहून कुणाला घ्यायचा असेल तरी घ्या. 86 57 25 67 आणि 54. 86 57 25 67 54. मित्रांनो, हे व्हिडिओ दररोज जर ऐकले तर मी तुम्हाला लेखी लिहून देतो, तुम्ही 100% पास होणार. मला सांगा, 80 मार्क मिळवायला किती वेळ लागतोय? वेगवेगळे प्रश्न आणि उत्तरं तुमच्या समोर मी हजर करणार आहे. फक्त दररोज दैनंदिन ऐकणं गरजेचं आहे. नाही लक्षात राहिलं तरी चालेल, 100% आपल्याला तो प्रश्न आठवेल. तेव्हा सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की उद्यापासून 100 प्रश्नांचा आपण सुरुवात करणार आहोत. जर कोणाला PDF पाहिजे असेल तर मला 5 नंतर फोन करत चला. काही अडचण असली तरी 5 नंतर फोन करत चला.
माझी तळमळ, मला याच्यातून काही लाखो रुपये मिळतात हा भाग नाही बाळानो, 1 रुपया मिळत नाही मला. मोबाईलमध्ये तर काहीच कळत नाही हे तुम्हालाही माहिती आहे, तरी सुद्धा मी तुमच्यासाठी करतोय. मग तुम्ही काय त्याचा फायदा घेताय याचं मला दुःख होत आहे. मी शिक्षकी पेशातला माणूस आहे. माझा विद्यार्थी म्हणजे माझा मुलगा आहे, माझी विद्यार्थिनी म्हणजे माझी मुलगी आहे. या अपेक्षेने मी सगळं करत असतो. यामध्ये माझा स्वार्थ दडलेला नाही. शेवटपर्यंत परमार्थ करणं. आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे मी समाज सुधारक शिकवत होतो. समाज सुधारकाने आपलं आयुष्य देशासाठी घालवलं आहे. आपल्याला इतकं जमणार नाही, पण माझ्या 4 मुलांच्यासाठी तरी मी प्रयत्न करत राहणार ही माझी जिद्द आहे. जोपर्यंत माझं तोंड चालू आहे तोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. हे सर्वांनी मित्रांनो लक्षात ठेवा आणि उद्यापासून सगळ्यांनी तयार राहा. हे जणू आपलं लाईव्ह लेक्चर आहे असं गृहीत धरा. दररोज संध्याकाळी तुम्ही झोपायच्या आत व्हिडिओ तुमच्याकडे नवीन आलेला असेल, तो व्हिडिओ त्या दिवशी बघणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं क्रमानं चालू ठेवा. PDF पाहिजे असेल तरी मला कळवा. आणि बाळानो, ह्या 100 दिवसामध्ये 100 व्हिडिओ होणार आहेत. 10,000 प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत. आणि सगळेच प्रश्न पाहिजे असतील तर PDF सुद्धा माझ्याकडे आहे. जिद्दीने करा, जिद्दीने उभे राहा. एकच लक्षात ठेवा, तुम्हाला मी सुविचार सांगितलेला होता. अगर मेरे चलने के रास्ते पर, अगर मेरे चलने के रास्ते पर कोई भी मुसीबत आ जाए, अगर मेरे चलने के रास्ते पर कोई भी मुसीबत आ जाए, नदी हो तो अपना मार्ग बदल जाए, पर्वत हो तो गिर जाए, लेकिन नहीं बदलूंगा मेरा मार्ग, चाहे दुनिया भी बदल जाए. मला काही दिसत नाही, मला फक्त एक दिसतंय, वर्दी. मित्रांनो, हे माझं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. एवढीच अपेक्षा आजच्या दिवसात करतो. नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. 2026 साल, या 26मध्ये मी नोकरीला लागलो ही तारीख लिहिण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी 2026 साल महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आज तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ आज मी टाकलेला आहे. उद्यापासून बाकी गप्पा मारणार नाही. 100 प्रश्न दररोज तुमच्या पुढे कसे येतील हे मी बघणार आहे. कल्पना तुम्हाला आहेच. आणि त्यामुळे आज मला आनंद होतोय की 2026मध्ये माझी मुलं अंगावर वर्दी घातल्याशिवाय राहणार नाही. हीच शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ, प्राथमिक व्हिडिओ थांबवतोय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.